आजची सकाळ काही वेगळीच होती. आज मला कोणीही त्रास देत नव्हते. ना माझ्याशी कोणाचे काही काम होते. कारण आता मी आदर्श सून होण्याचा पडदा फेकून दिला होता. आणि खरे सांगायचे तर असे वाटत होते जसे डोक्यावरून एक ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. पण राहून राहून एकच गोष्ट माझ्या मनात येत होती, की माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती मला सासरच्या घरात किती मानसन्मान मिळावा हे ठरवेल का? सासरच्या घरात मुलीचे अस्तित्व तिच्या पालकांच्या आर्थिक स्थितीशी जोडलेले आहे का? माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माझ्यात आणि माझ्या दिराणीमध्ये खूप फरक होता. आता ही गोष्ट माझ्या मनात येण्यामागचे कारण मी तुम्हाला सांगते. माझे नाव सुनीता आहे. माझे लग्न होऊन 3 वर्ष झाली. माझ्या कुटुंबात माझे सासू आणि सासरे, अनिता आणि सुधीरराव, माझे पती सुदेश आणि दीर साहिल यांचा समावेश आहे. रोहिणीसोबत महिन्याभरापूर्वीच दीराचे लग्न झाले. माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगले शिक्षण दिले आहे. लग्नापूर्वी मी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायचे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे माझा विवाह एका सामूहिक परिषदेत पार पडला. त्यांनी आधी माझ्या सासऱ्यांना सांगितलं नव्हतं असं नाही. जेव्हा हे लोक मला बघायला आले होते तेव्हा माझ्या आईवडिलांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांची अशी स्थिती नाही की ते थाटामाटात लग्न करू शकतील. तेव्हा त्यांच्यापैकी कोणाचाही आक्षेप नव्हता. पण लग्नानंतर हे लोक मला अनेकदा टोमणे मारायचे. लग्नानंतर मी पुन्हा शाळेत शिक्षकाच्या नोकरीला लागले. मी महिन्याला 20,000 रुपये कमावते. पण मला त्यातून काही खर्च करता येत नाही. कारण या घराच्या नियमानुसार मला तो पगार माझ्या सासूच्या हातात ठेवायचा असे. आणि मग गरज पडल्यास तुमच्या पैशांसाठी त्यांच्याकडे हात पसरवा. असे असूनही कोणत्याही 30 सणात मला टोमणे मारले जातात. या गरीब मुलीच्या आईवडिलांचे कुठे अवकात की सण साजरा करू? आता आम्हीच आमच्या सुनेचेच लाड करू. आणि मग माझ्याच पगारातून ते माझ्यासाठी वस्तू विकत घेतात. असे केले जाते आणि दिले जाते. मनात खूप घुसमट व्हायची. पण हे लोक विनाकारण माझ्या आईवडिलांना ओढतील या विचाराने मी गप्प राहिले. आणि घरच्या शांततेसाठी मी एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने बाहेर पडू द्यायची. पण आता मला वाटू लागले आहे की ही माझी मोठी चूक होती. मी उत्तर दिले असते तर काल या घरात जे घडले ते कधीच घडले नसते. खरं तर काल सण होता. म्हणून माझ्या जाऊच्या माहेरून सण आला होता. रोहिणीच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती माझ्या कुटुंबापेक्षा चांगली आहे. या कारणास्तव त्यांनी उत्सवासाठी भरपूर सामान पाठवला. हे पाहून माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला आणि तिने आजूबाजूच्या सर्व महिलांना हा सामान पाहण्यासाठी आमंत्रित केले. शेजारच्या बायका घरी आल्यावर आईने रोहिणीला आपल्याजवळ बसवलं आणि सगळ्यांची सेवा करायला मला कामाला लावलं. पण मला त्यात काही अडचण नव्हती. म्हणून मी सगळ्यांना चहा आणि नाश्ता देऊ लागले. कारण मला वाटत होते की रोहिणीचे नुकतेच लग्न झाले आहे आणि त्यामुळे आई तिचे लाड करत होती. पण माझा हा गैरसमज दूर झाला जेव्हा शेजारून आलेल्या सुधा काकू म्हणाल्या, "अरे अनिता, सुनीता एकटीच काम करते आहे. रोहिणीला सांग निदान तिच्या जेठानीला तरी मदत करायला." "ही का काम करेल? करू दे तिला एकटीला. तिने तिच्या आईच्या घरी कुठे आराम पाहिला आहे की इथे आराम करेल? तिचे वडील फकीर आहेत. तिथेही काम करण्याची सवय होती तिला." हे ऐकून मला क्षणभरही विश्वास बसला नाही की त्यांनी हे शब्द माझ्यासाठी बोलले असतील. कदाचित त्यांनी याकडेही लक्ष दिले नाही की मी त्या खोलीत आली होती. त्यांची नजर माझ्याकडे येताच त्यांनी संकोचून आपली नजर दुसरीकडे वळवली. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघाले होते आणि त्यांनी थेट माझे हृदय फाडून टाकले होते. त्यांनीही प्रकरण बदलण्याचा प्रयत्न केला. "अरे नाही नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. रोहिणीचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यामुळे तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. नंतर दोघांना मिळून करावं लागेल काम." पण आता काहीच करता येत नव्हतं. ती माझ्याबद्दल काय विचार करत होती ते माझ्यापर्यंत पोहोचले होते. मला खूप वाईट वाटलं. पण त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे माझा नवरा आणि दीर बाजूच्या खोलीत बसून सगळं ऐकत होते. पण दोघांपैकी एकाने त्यांच्या आईला काही सांगितले नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शेवटी मी हिंमत एकवटली आणि म्हणाली, "आई, मला माफ करा. पण जेव्हा तुम्ही मला बघायला आले तेव्हा तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत होती. आम्ही तुमच्यापासून काही लपवले नाही. तरीही तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाला हो म्हणालात. आम्ही तुमच्यावर हातपाय जोडून जबरदस्ती तर केली नव्हती. आता इथे सर्वांसमोर बसून तुम्ही माझ्या वडिलांच्या औकातबद्दल पुशारकी मारत आहात." "सुनीता, तू खूप जास्त बोलत आहेस." यावेळी माझा नवरा म्हणाला, "ठीक आहे, मी कुठे जास्त बोलते? सासरच्या घरात मुलीचा आदर तिच्या आईवडिलांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतो का?" "हो, तू अगदी बरोबर आहे. सासरच्या घरात मुलीचा मान तिच्या आईवडिलांच्या आर्थिक स्थितीवरून ठरतो. आम्हीच सर्व सण केले. तुझ्या वडिलांचा तर दर्जाही नव्हता." सासू रागाने म्हणाली. शेवटी ती हार मानणार नव्हती. "तुमचं बरोबर आहे. तुम्ही सगळे सण आयोजित केलेत. पण माझ्या पगाराच्या पैशाने ते विकत घेतले. तुमच्या सर्व शेजारच्या मैत्रिणींना माहीत आहे का की तुम्ही माझा संपूर्ण पगार स्वतःकडे ठेवता?
त्यांचे हे गुपित उघड झालेले पाहून सासूबाईंनी तिच्या सगळ्या मैत्रिणींना बाहेरचा रस्ता दाखवला. पण तेव्हापासून त्या माझ्याशी बोलतही नाहीत. अगदी माझा नवराही. पण आता मला फारसा फरक पडत नाही. माझा राग बाहेर काढल्यानंतर मला शेवटी आराम मिळाला आहे. आणि असो, जिथे आदर नाही तिथे बोलून उपयोग नाही. आता मी ठरवले आहे. आता मी माझ्या पगाराचा एक पैसाही त्यांना देणार नाही. माझ्या आईवडिलांनी हुंडा दिला नाही तर. मी पण इतके दिवस माझी कमाई त्यांच्या हातात ठेवली आहे. तो हुंडाच नव्हता का? मित्रांनो, तुमचे मत काय आहे? कृपया मला सत्य सांगा. सासरच्या घरात किती मान द्यायचा हे आईवडिलांची आर्थिक परिस्थिती ठरवेल का? कृपया आपले मत लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.